साताऱ्यामध्ये 4 मंत्री तरीही पुलांची दयनीय अवस्था आहे। बडूजगावच्या हद्दीतील पुलांची अवस्था दयनीय असल्याचं चित्र सध्या दिसतंय। प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते। प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील उपाययोजना केल्या जात नाहीये। तर भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सातारा लोणंद रस्त्याबाबत गेले 4-5 वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत की या रस्त्यावरील काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावावा। जड वाहतुकीमुळे येथील नागरिकांना इतका नाहक त्रास सहन करावा लागतो की जर ॲक्सिडेंट झाला तर तो माणूस घरी परत जाऊ शकत नाही, तो मृत्युमुखी पडला जातोय। सातारा जिल्ह्याला 4 मंत्री आहेत तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं? आमची वैयक्तिक स्वतःची मुलं हे मोठे मोठे खड्ड्यातून ये जा करतात। आमच्या मिसेस पण नोकरीला आहेत, काही बंधू बहिणी पण नोकरीला जातात, त्यांना पण त्रास आहे। जड वाहनांचा पण त्रास भरपूर व्हायला लागलात आणि बरेच 1-2 वर्ष हे चालू आहे। गेले 15 वर्ष मी जेव्हापासून मला गाडी येते तेव्हापासून मी या रस्त्यावर येऊन जाऊन करतो, त्याच्या आधीही करत होतो। परंतु ह्या 5 ते 10 वर्षामध्ये या रस्त्याचा एवढा त्रास होतोय की आम्ही आमचे जीव मुठीत धरून ये जा करतोय। आमची बहीण, आमची आई, आमचे बंधुमित्र सगळे जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जाऊन येऊन करतात। शासनाने लवकरात लवकर काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा हा मार्ग दुरुस्त करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।